लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वलांडीत घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा, सब डीलरच्या नावाखाली ग्राहकांची लूट. वलांडी येथे घरगुती वापराच्या एलपीजी गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गावातील सुमारे 6 दुकानदारांकडून कोणताही अधिकृत परवाना नसताना आम्ही सब डीलर आहोत असे सांगून घरगुती गॅस सिलेंडरची विक्री 1500 ते 1700 रुपयांदरम्यान केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानदारांकडे ग्राहक गॅस टाकी व पुस्तिका घेऊन गेल्यानंतर त्यांना विविध कारणे सांगून परत पाठवले जाते. केवायसी पूर्ण नाही, गॅस पुस्तिका बंद आहे, एजन्सीकडे जाऊन प्रक्रिया करा, बुकिंग नंतर 10 ते 15 दिवसांनी सिलेंडर मिळेल अशा जाचकटी घालून सर्वसामान्य ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. दरम्यान या सिलेंडरचा साठा करून वाहनधारक व हॉटेल व्यावसायिकांना 1500 ते 1700 रुपये दराने विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुरवठा विभागाकडून कोणतीही तपासणी किंवा कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून वलांडीतील बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घरगुती गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत होत असलेला हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.